बातमी आहे मुरबाडहून। मुरबाड तालुक्यातील खाटेघर पुलाखाली नदीच्या पात्रात एका 8 वर्षीय शालेय विद्यार्थ्याचं प्रेत सापडल्यानं मुरबाड तालुक्यामध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे। अधिक चौकशी केली असता कल्याणमधील 8 वर्षीय नयन जैन या शालेय विद्यार्थ्याचं अज्ञात खंडणीखोरांनी 15 लाखाच्या खंडणीसाठी सदर विद्यार्थ्याचं अपहरण मुरबाडच्या दिशेने केलं होतं। अज्ञात अपहरणकर्त्यांनी मयत विद्यार्थ्याच्या वडिलांकडे 15 लाखाची खंडणी मागितली होती। सदरची फिर्याद मयताच्या नातेवाईकांनी क्राईम ब्रांचकडे केली असता पोलिसांच्या साहाय्याने अपहरणकर्त्यांना पकडण्याचे जाळे रचले। पोलिसांनी अपहरणकर्त्यांना कल्याण मामनोली दरम्यान पकडण्याचा प्रयत्न केला असता ते मोटारसायकलवरून पळून जाऊ लागले। त्यावेळी पोलिसांनी त्यांच्या गाडीला धडक देऊन अपहरणकर्त्यांना पकडले। त्यांच्याकडून अधिक माहिती पोलिसांनी घेतली असता अपहरण केलेल्या विद्यार्थ्याला मुरबाड खाटेघर येथील नदीच्या पात्रात फेकून दिल्याचं वृत्त समोर येताच मुरबाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तांबे, पोलीस निरीक्षक पंकज गिरी, पोलीस निरीक्षक गायकवाड आणि कल्याण क्राईम ब्रांचचे अधिकारी आणि पोलीस पथक घटनास्थळी जाऊन या विद्यार्थ्याचं प्रेत नदीच्या पात्रातून बाहेर काढले। घटनेचे वृत्त समजताच मुरबाडचे स्थानिक आमदार किसन कथोरे घटनास्थळी धावून गेले असता त्यांच्या सोबत परिसरातील नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते। मयत विद्यार्थ्यांचे प्रेत शवविच्छेदनासाठी कल्याणकडे शासकीय रुग्णालयात नेण्यात आले। या विद्यार्थ्याचे अपहरण कोणत्या कारणावरून झाले, त्यामध्ये किती आरोपींचा समावेश आहे, त्याचा तपास मुरबाड आणि कल्याण पोलीस करत आहे। शालेय विद्यार्थ्याचं अपहरण करून त्याची क्रूर हत्या करणाऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी, सदरचा खटला जलद गतीने चालवण्यात यावा अशी मागणी उपस्थित नागरिकांनी केली आहे। मुरबाडहून गौरव शेलार, गर्जा, महाराष्ट्र न्यूज।